नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। हनुमान मंदिर के 21वें वर्धापन दिन के अवसर पर अखंड हरिनाम सोहरा का किया गया आयोजन। बता दें, वड़पे गांव में 26 नवंबर से 29 नवंबर तक हनुमान मंदिर के वर्धापन दिन के अवसर पर अखंड हरिनाम सोहरा का आयोजन किया गया, जिसमें भजन, प्रवचन, कीर्तन, पालकी सोहरा, कालिया का कीर्तन, महाप्रसाद भंडारे के साथ साथ कई कार्यक्रमों का आयोजन किया गया। बता दें, तीसरे दिन पालकी सोहरा में पूरे गांव में पालकी निकाली गई, जिसमें हजारों की संख्या में भक्तों ने भजन करते हुए पालकी निकाली, जिसका जगह जगह स्वागत किया गया और लोगों ने अपने अपने घरों के पास पूजा अर्चना करके आशीर्वाद लिए। तो वहीं चौथे दिन हरिभक्त परायण गुरुवर भागवताचार्य श्री गणेश जी महाराज द्वारा कालिया का कीर्तन किया गया, जिसमें ओमकार ग्रुप के सरपंच प्रेमनाथ वडोलकर, माजी सरपंच विजय पाटिल, माजी सरपंच अनंता पाटिल, तंटा मुक्त अध्यक्ष सुनील पाटिल, उप सरपंच मोतीराम पाटिल आदि गणमान्यों के साथ साथ जय हनुमान हरिपाठ मंडल, पवनपुत्र क्रिकेट संघ, गांव देवी महिला मंडल बचतगढ़ व ग्रामस्थ मंडल के सभी महिला पुरुष पदाधिकारी उपस्थित थे। तो वहीं तंटा मुक्त अध्यक्ष सुनील पाटिल ने इस अखंड हरिनाम क्या कहा, आइए। अखंड हरिनाम सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे 2006 रोजी आमच्या गावात डेव्हलपमेंट आलं आणि त्यानंतर आम्ही पहिल्याच वर्षी 2006ला अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला। अगदी तरुण मंडळींनी हा सप्ताह चालू केलेला आहे। तुम्ही बघत असाल की एकदम यंग मंडळी या सप्ताहाच्या कार्यक्रमात अतिशय उत्साहाने सहभाग घेतात आणि कार्यक्रम पार पडतात। आणि या भगवंताच्या कृपेने आम्ही चालू केलेल्या सप्ताहामुळे आमच्या गावाला चांगलं वैभव लाभलं आणि आमच्या गावाचे चांगले दिवस आले। ही आमच्यावर भगवंताची कृपा अशी आम्ही समजतो।
आणि कथा चालू असताना सहज बोलून गेले. माणसाचे जे मनात असताना ते कधीतरी बाहेर येतं. अगदीच कधी नाही तर काल्याच्या दिवशी तरी येतं. आमच्या गावात एक माणूस सप्त्याला आला, काल आला, जेवला. म्हणलं महाराज मी जेवलो, सप्त्याला आलो होतो, कीर्तनला होतो. म्हणलं बघितलं मी तुम्हाला, पण मला पापड नाही भेटला. म्हटलं का आयुष्यात कधी पापड खाल्लाच नाहीस का? पापडाशिवाय जीव चाललाय तुझा. नसे भजी खातो रे, तेवढं तरी असं. महाराज तो गयावया करायला लागला, त्याचा देण्याचा भाव आहे. तो म्हणाला महाराज पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, याची वाच्यता होणार नाही, कथेची दक्षिणा तुम्हाला मिळेल, हा चेक ठेवा. पांडुरंगाने मला सूचना केली असं समजा. खरं सांगावं, एक म्हणून सांगतं घ्यायला पाहिजे, दक्षिणा वेगळी मिळणार नाही, हे परत करायची गरज नाही. तो सांग, पुढची गोष्ट सांग. तुमच्या प्रत्येकाकडे गाड्या आहेत. देवाच्या मंदिराच्या समोरून जेव्हा तुमची गाडी जाते, हॉर्न वाजून जाते, तुम्ही चपला घालून जाता. त्यापेक्षा असं करा, गाडी ड्रायव्हरला पुढे न्यायला सांगा, मंदिरात पाया पडून गाडीत बसा. तुमचे पाय मंदिरातून गाडीत बसले तर गाडीला धक्का लागणार. प्रयत्न तर करून बघा, आणि गाडी चुकूनही मेंटेनन्सला येणार नाही. समर्थाचे पंक्ती भोजने, तळिल्या वरिल्या एकची पक्वानी. किंवा बैल तेथे करवाडे, हे न चुके गा पुढे. कोणत्याहीकडे जा, तुम्ही उपाशी नाही येणार, पोट भर. आणि तुम्ही म्हणाल पुरे पुरे, बस झालं. देवाच्या प्रसादाचं वैशिष्ट्य आहे. एक वाक्य समजा आमच्या गुरुजीने सांगितलंय, देव ज्याला प्रसाद देतो ना, त्याचं आतलं बदलतं, बाहेरचं नाही. तो आतून बदलायला सुरुवात होतो, आणि संसारातले लोक बाहेरून बदलायला सुरुवात होतो. राग येईल, पण ऐका ऐका. माझ्या 35 वर्षाच्या प्रवासातलं वाक्य सांगतो, आणि गुरुजीने सांगितलं म्हणून सांगतो. तुमच्या भजनाला नजर लागली तर तुमचा परमार्थ बंद पडेल. अजून पुढे जाऊन सांगू, तुमच्या संसाराला नजर लागली तर तुम्हाला दुसरं लग्न करता येईल, पण परमार्थ पुन्हा उभा करायला सोपं नाही. अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम शुचिनाम श्रीमतांगे हे योग भ्रष्टो विजायते. किती जन्म जातील माहित नाही. जो जन्म मिळालाय तो वाया घालू नका. जिथे संधी मिळेल त्या संधीचं सोनं करा. पाया पडता आलं पाया पडा, दक्षिणा देता आली दक्षिणा द्या, अन्नदान करता आलं अन्नदान करा. अन्नदान करताना आलं पत्रावळी उचला, वाढा. काही करता येत नसेल, एखादा वारकरी रस्त्यावर दिसला, उन्हात उभा असला तर त्याला गाडीतून जिथं जायचं तिथं सोडा. सोडायचं नसेल, त्याच्या बसण्याने तुमची गाडी जर माखत असेल तर त्याला एखादं लिंबू सरबत भाजा, पाणी पाजा, त्याची विचारपूस करा. त्याला विचारलं तरी तुम्ही देवाला विचारला असा त्याचा अर्थ होईल. आणि मेहनतीने
हा सोहळा मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने पार पडत असताना 21व्या वर्षात पदार्पण करून 4 दिवस पूर्ण झाले आणि या सोहळ्याची सांगता आपले असणारे सर्वांचे प्रेमाचे परिचयाचे आपले भाऊ यांच्याकडून आपल्याला महाप्रसादाची सेवा झालेली आहे. की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. कुंडली गौरदारी विठ्ठल श्री ज्ञानादेव. कुंडली गौरदारी विठ्ठल श्री ज्ञान सुंदर शिवका प्रकारे भक्ताची साथ देऊन गौरदारी विठ्ठल श्री ज्ञानादेव तुकाराम पंडित कुठेतरी काय ते चांगलं होतंय म्हणून आम्ही येत असतो आणि कुठेतरी तसेच श्री तेजस पाटील पोगावकर यांचा सुद्धा सन्मान होत आहे, तर त्यांनी स्वीकार करावा. कुंडलिका वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. भगवान हनुमानाच्या या मंदिर परिसरात, या पावन परिसरात अखंड हरिनाम सोहळा वडपे एक भक्तिमय वातावरणात इथे मोठ्या उत्सवात साजरा होत आहे. आज 3.5 दिवसानंतर काळ्याचं कीर्तन इथे होत आहे. मी वडपे गावचे सरपंच, माजी सरपंच तसेच ही जी कमिटी आहे यांना खूप खूप धन्यवाद देतो की अशा प्रकारचा एक सोहळा ते दरवर्षी इथे मोठ्या उत्साहाने साजरा करतात. त्याच्याबद्दल त्यांचं केलेलं कौतुक कमीच पडणार आहे. असंच हा सोहळा निरंतर होत राहो अशा या सदिच्छा मी या मंडळास देतो. तुम्ही पत्रकारांनी काल मला विचारलं की या सोहळ्याचं वैशिष्ट्य काय, अखंड हरिनाम सोहळ्याचं वैशिष्ट्य काय. मी तुम्हाला सांगतो की 2006 रोजी आमच्या गावात जेव्हा डेव्हलपमेंट आलं त्यावेळेस आम्ही या सप्ताहाचं नियोजन केलं आणि पहिलाच अभिषेक होता. तो माझ्या नशिबी नव्हता, परंतु अचानक तो माझ्या नशिबी आला. त्या अभिषेकाला भटजी मामाने सांगितलं की तुम्ही गावासाठी सुख मागा, स्वतःसाठी मागा आणि गावासाठी सुद्धा मागा. त्याप्रमाणे मला स्वतःला सुद्धा आणि गावाला सुद्धा वैभव लाभलं. हे मी भगवंताच्या चरणी नतमस्तक होतो आणि भगवंताचा उपकार मानतो. आप सप्ताह सोहळा आमच्या गावाचं एकदम तरुण मंडळी, उमेश महाराज असेल, मयूर भोईर असेल, मयूर वडोलकर असेल, योगेश पाटील असेल, असे एकदम तरुण सहकारी अगदी गेल्या 21 वर्षापासून अखंडपणे हा सप्ताह करतात. याचं सर्व श्रेय त्यांना जाते आणि त्यांच्या मागे आमचा ओंकार रूप सदैव आहे आणि यापुढे राहील. आमच्या गावची एकी तुम्हाला मला वाटतं या तालुक्याला माहिती आहे आणि अशा प्रकारे अतिशय आनंदाने, उत्साहाने बालकापासून ते आबाल वृद्धापर्यंत अगदी प्रेमाने आणि आनंदाने या उत्साहात सहभागी होतात. सर्व गावकऱ्यांचे मी कमिटीच्या तर्फे व आमच्या तर्फे आभार मानतो आणि येणाऱ्या सर्व पाहुण्यांचे सुद्धा, या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे कमिटी तर्फे आभार मानतो. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.